महापालिका निवडणुकीच्या निकालापूर्वीच महायुतीची घौडदौड। महायुतीची 65 जागांवर बाजी। भाजपचे 44, शिवसेनेचे 19 तर राष्ट्रवादीचे 2 नगरसेवक बिनविरोध निवडून। कल्याण डोंबिवलीत शिवसेना भाजप युतीची सत्तेकडे वाटचाल। युतीचे 15 नगरसेवक बिनविरोध। कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपचे 9, शिवसेनेचे 4 नगरसेवक बिनविरोध। नाशिकमध्ये अर्ज मागे घेण्यावरून राणा बाळा शिरसाठ आणि वंदना बिरारी आमने सामने। अर्ज मागे घेण्यास काही मिनिटं शिल्लक असताना गोंधळ। पोलिसांच्या मध्यस्थीने परिस्थिती नियंत्रणात। आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात बंड कायम। वरळीमध्ये बंडखोरी शमवण्यात ठाकरेंच्या शिवसेनेला अपयश। वरळीत ठाकरेंच्या शिवसेनेच्या 7 जणांची बंडखोरी। सूर्यकांत कोळी, श्रावणी देसाई, संगीता जगताप, विजय इंदुलकर यांचं बंड कायम। काही जण माझ्या नावाने बोंबाबोंब करत होते, पण अजितदादा माझ्या पाठीशी ठाम उभे राहिले। नवाब मलिकांचा भाजपवर निशाणा। तर 16 तारखेला आमची ताकद कळेल, आमचा महापौर होईल, मलिकांना विश्वास। मुंबईकरांना स्वप्नातली हक्काची घरं 1 लाख घरं देणार। आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंचं आश्वासन। बेस्टच्या ताफ्यात 10,000 इलेक्ट्रिक बसेस आणि मनपामार्फत कॅन्सर रुग्णालय सुरू करण्याचाही दिला शब्द। मनसे अध्यक्ष राज ठाकरे 20 वर्षांनंतर शिवसेना भवनात जाणार। 4 जानेवारीला शिवसेना भवनात राज आणि उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत वचननाम्याचं प्रकाशन। शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण। मुंबई महापालिकेसाठी उद्या महायुतीच्या प्रचाराचं नारळ फुटणार। मुंबईच्या वरळी डोममध्ये महायुतीची पहिली जाहीर सभा। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदेंसह प्रमुख नेते राहणार उपस्थित। महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 4 जानेवारीपासून मैदानात। रोज 3 ते 4 सभांचं नियोजन। मुंबईत सभा घेऊन शिंदे प्रचाराचं नारळ फोडणार। खासदार श्रीकांत शिंदेही प्रचारात उतरणार। नागपुरात भाजपच्या किसन गावंडे यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे। मुख्यमंत्री फडणवीसांसोबत चर्चा केल्यानंतर अर्ज मागे घेऊ नये म्हणून किसन गावंडेंना कार्यकर्त्यांनी ठेवलं होतं घरात कोंडून।